नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वाध्याय अकॅडमीच्या YouTube चॅनलवर मी जयश्री आपले सर्वांचे स्वागत करते. आपण एम-पी-एस-सीचे विद्यार्थी आहोत, यू-पी-एस-सीचे विद्यार्थी आहोत. एम-पी-एस-सी राज्यसेवेची आपण तयारी करतोय किंवा कंबाईंडची आपण तयारी करतोय. आपल्याला एकंदरीत जे आपण तयारी करायला आता सुरुवात करणार आहोत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कधीही एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी किंवा कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिलेली नाहीये, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण एम-पी-एस-सीची तयारी करताना बेसिकली आपण एम-पी-एस-सीचीच म्हणूयात सध्या सुरुवातीला. एम-पी-एस-सीची किंवा कंबाईंडची, राज्यसेवेची किंवा कंबाईंडची तयारी करताना त्याची सुरुवात कशी करायची, त्याच्यासाठी जे काही पुस्तकं आपण वाचतोय, ते पुस्तकं कसे वाचायचे किंवा कुठले पुस्तकं वाचायचे, त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक जे येतं ते कुठलं येतं तर स्टेट बोर्ड येतं. का स्टेट बोर्ड महत्वाचं आहे? ठीक आहे, हे सगळं आपण या आपल्या पहिल्या सेशनमध्ये बघणार आहोत, की आपली पूर्ण एक सीरीज होणार आहे. या सीरीजमध्ये काय-काय होईल हे मी तुम्हाला जसं-जसं आपण पुढे जाऊ तसं-तसं मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे? तर सुरू करूयात. आता एम-पी-एस-सी ज्या वेळेला आपण देतोय, त्यावेळेला कशा पद्धतीचे प्रश्न येतात? ठीक आहे? कोणते प्रश्न येतात? एम-पी-एस-सीची सुरुवात करताना किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची सुरुवात करताना सर्वात आधी काय करायचं, तर गेल्या काही वर्षांचे प्रश्नपत्रिका घ्यायच्यात आणि त्या प्रश्नपत्रिका वाचायच्यात. शक्य झालं जितके प्रश्न येतील तितके प्रश्न सोडवायचे. नाही शक्य झालं डोक्याला ताण घ्यायचा नाही. नाही जमलं, नाही जमलं. का नाही जमलं? कारण अजून आपण अभ्यासालाच सुरुवात केलेली नाहीये. ठीक आहे? तर सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला? सगळ्यात पहिली पायरी आहे ती पी-वाय-क्यू, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे? तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घ्यायचे. ठीक आहे? मग किती घ्यायचे ते? मग माझ्याकडे एम-पी-एस-सीचे 50 वर्षांपूर्वीचे सुद्धा प्रश्नपत्रिका आहे. मग मी त्या सोडवू का? तर नाही. किती घ्यायचे आहेत आपल्याला? फक्त 5 वर्ष. ठीक आहे? जास्तीत जास्त जर तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुमच्याकडे जर समजा रिव्हिजन झाल्यानंतर तुमचं जो काही वेळ उरेल, त्यावेळेला तुम्ही काय करू शकताय? उरलेले 5 वर्ष जुने म्हणजे आता जर समजा 2025 ची एक्झाम द्यायची आहे, तर मग मी काय करणार 2020 पासूनचे जे काही प्रश्न आहेत, ते सोडवायला सुरुवात करणार किंवा 2020 पासूनच्या प्रश्नपत्रिका मी सोडवायला सुरुवात करणार. आणि माझा सगळा अभ्यास झाला, आता परीक्षा जवळ येते. अशा वेळेला महिनाभरापूर्वी, 1.5-2 महिन्याभरापूर्वी मग मी काय करणार 2015 पासूनचे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सोडवायला सुरुवात करणार. ठीक आहे? तो सगळ्यात आधी आपली सगळ्यात पहिली स्टेप काय आहे? 5 वर्षापूर्वीचे प्रश्न. ठीक आहे? आता हे ज्यावेळेला आपण प्रश्न सोडवतो त्यावेळेला आपल्याला एक लक्षात येतं, पहिल्यांदाच ज्यावेळेला आपण बघत असतो, त्यावेळेला आपल्याला ते प्रश्न सोडवताना लक्षात येतं, याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे प्रश्न येतात. बेसिक, फॅक्च्युअल आणि अप्लाइड. ठीक आहे? तो बेसिक प्रश्न म्हणजे कसे, की जे अगदी आपल्याला शाळेच्या लेव्हलच्या प्रश्नांसारखे वाटतात, की अरे हे तर आम्ही शाळेत शिकलेलो आहे. अरे हे तर आमचं झालेलं आहे. असं आपल्याला त्या प्रश्नांकडे बघून वाटतं. ठीक आहे? फॅक्च्युअल क्वेश्चन कुठले, की जे अगदी निव्वळ फॅक्ट्सवर असतात. ठीक आहे? मग फॅक्ट्स कुठल्या तर त्या करंट मधल्या फॅक्ट्स झाल्यात किंवा पुस्तकातल्या फॅक्ट्स झाल्यात. या फॅक्च्युअल बेसिसवर प्रश्न येतात. ठीक आहे? आणि नंतर तिसरा प्रकार असतो तो प्रश्नांचा म्हणजे अप्लाइड क्वेश्चन्स. ठीक आहे? अप्लाइड क्वेश्चन्स केव्हा येतात? तर अप्लाइड क्वेश्चन्स म्हणजे काय? तर जे काही तुम्ही फॅक्च्युअल शिकलेलं आहे किंवा जे काही तुम्ही बेसिक्स शिकलेलं आहे, त्या बेसिकवर अप्लाइड जे ज्ञान आहे किंवा त्या घटनांचा पासून होणारा जो काही परिणाम आहे, जसं आपण गुरुत्वाकर्षण शिकलो समजा. ठीक आहे? किंवा इतिहासाचा एखादा कायदा शिकलो इतिहासामधला. त्या कायद्याचं आत्ताचं काय, त्याचं कारण काय? तो कायदा आपण त्या काळामध्ये झालेला कायदा आता आपण का अभ्यास करतोय? मग त्याच्यावर आत्ता काही कायदा अजूनही आहे का? मग तो कायदा कशा पद्धतीने काम करतो? किंवा गुरुत्वाकर्षण आपण शिकलो, तर तो गुरुत्वाकर्षण जे शिकतो आपण, ते गुरुत्वाकर्षण कशात येतं? ते बेसिकमध्ये येतं. बरोबर? आणि त्या गुरुत्वाकर्षणावर आपण जे काही शिकत असतो, बाकीच्या ज्या गोष्टी शिकत असतो, मग ती चेंडूची गती झाली किंवा अवकाशयानाची गती झाली, हे काय येतं? हे अप्लाइडमध्ये येतं. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सापडतात. केव्हा? ज्या वेळेला आपण पी-वाय-क्यू सोडवतो त्यावेळेला. ठीक आहे? आता हे घेतल्यानंतर मग आता इथे आपले जे बेसिक, फॅक्च्युअल आणि अप्लाइड या तिघांसाठीही, या तिन्ही प्रश्नांसाठी आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं काय असतं? तर स्टेट बोर्ड बुक्स. स्टेट बोर्ड बुक्स. महाराष्ट्र राज्य शासनाची जी काही 5वी पासूनची 12वी पर्यंतची पुस्तकं आहेत, ही सर्वच्या सर्व पुस्तकं आपल्याला बऱ्यापैकी महत्त्वाची आहेत. ठीक आहे? त्यातल्या त्यात 5वी ते 10वी सगळ्यात जास्त. 5वी ते 10वी. आता तुम्ही म्हणाल, मॅडम आम्ही ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहोत किंवा आमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, आमचं पी-जी झालेलं आहे. आम्ही का 5वीचे पुस्तकं वाचायचे? तर 5वीचे पुस्तकं वाचायचे याच्यासाठी आहे,
की आपल्याला त्यातून कळतंय जे काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत, ज्या काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत, त्या बेसिक कॉन्सेप्टचा जो काही रिलेव्हन्स आहे, तो आपल्याला ह्या 5वी ते 10वीच्या पुस्तकातनं मिळतोय. ठीक आहे? आणि मग त्याच्यावरनं जर तुम्ही 5वी ते 10वीचे पुस्तकं सगळेच्या सगळे सोडवलेले असले, तर पी-वाय-क्यू आता आपण असं गृहीत धरूयात, की एका पेपरमध्ये समजा 100 प्रश्न आहेत. ठीक आहे? 100 प्रश्न आलेले. तर त्या 100 प्रश्नांपैकी ज्या वेळेला तुम्ही हे 5वी ते 10वीचं वाचून घेतात, त्यावेळेला तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 प्रश्न अगदी इझिली सोडवता येतात. हे मी म्हणजे फक्त बोलायचंय म्हणून बोलत नाही हां. ज्यावेळेला तुम्ही स्टेट बोर्डचे पुस्तकं करता, त्यावेळेला दरवर्षी, दरवर्षी लोकसेवा आयोग तुम्हाला 15 ते 20 प्रश्न हे स्टेट बोर्ड बॅचमधनं देत असतो किंवा स्टेट बोर्डच्या बुक्समधनं देत असतो. ठीक आहे? मग पुढचा मुद्दा येतो तोच, की ज्या वेळेला तुम्हाला 15 ते 20 प्रश्न डायरेक्टली याच्यातनं येतायत, त्यावेळेला उरलेले जे 80 प्रश्न आहेत, ठीक आहे? त्या 80 प्रश्नांमधनं आता हे 15 ते 20 प्रश्न कसे झाले? डायरेक्ट झाले. म्हणजे एखादी फॅक्ट जी डायरेक्ट पुस्तकामध्ये दिलेली आहे त्यावरनं झाली. या उरलेल्या 80 प्रश्नांमधनं काय होतंय? या उरलेल्या 80 प्रश्नांपैकी पुन्हा एकदा 10 ते 12 प्रश्न असे असतात, की जे ॲडव्हान्स बुकमधनं आलेले असतात. ठीक आहे? मग त्या ॲडव्हान्स बुक्समधनं आलेले जे प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी मग त्या ते पुस्तकं आपल्या डोक्यात जाण्यासाठी किंवा ते पुस्तकं आपल्याला समजण्यासाठी म्हणून आपल्याला स्टेट बोर्डची पुस्तकं गरजेची असतात. ठीक आहे? असं करू शकतोय का आपण, की सुरुवात केली आणि सुरुवातीलाच अगदी ॲडव्हान्सचे पुस्तकं वाचायला सुरुवात करून दिली. ठीक आहे? मग त्या ॲडव्हान्सच्या पुस्तकांमधनं आपल्याला कळणार आहे का हो, की आपण काय वाचलंय किंवा काय जे काही आपण वाचतोय त्यातला जो काही एकंदरीत पाठ आहे किंवा ते जे काही चॅप्टर्स आहेत, ते चॅप्टर्स आपल्या डोक्यात डायरेक्ट जाणार आहेत का? नाही जाणार. का नाही जाणार? कारण त्याचं जे बेस आहे, बेसलाईन जी आहे, ती बेसलाईनच आपल्याला माहीत नाहीये. मग त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा काय करावं लागतंय? आपल्याला स्टेट बोर्डकडेच यावं लागतं. ठीक आहे? मग स्टेट बोर्ड आता पुढचा जो आपला मुद्दा आहे ऑथेंटिसिटी. ठीक आहे? ऑथेंटिसिटी म्हणजे काय? ऑथेंटिसिटी म्हणजे इथे जो अर्थ आहे तो असा, की ज्या वेळेला वाक्य पूर्ण नीट लक्षात ठेवा. 2 सोर्सेस आहेत माझ्याकडे. ठीक आहे? एक प्रश्न आलेला आहे, एक प्रश्न आहे. त्या एका प्रश्नाचे 2 सोर्सेस आहेत. एक आहे माझं बेसिक बुक किंवा आपण असं घेऊयात 7वीचं पुस्तक, 7th सायन्सचं बुक. ठीक आहे? 7वीचं विज्ञानाचं पुस्तक. त्यातनं एक फॅक्ट आपल्याला दिसतीये आणि तीच फॅक्ट जी आहे ती कुठल्यातरी XYZ पुस्तकामध्ये पण आहे. ठीक आहे? XYZ बुकमध्ये. ठीक आहे. आता ह्या 7वी सायन्सच्या पुस्तकामध्ये ती जी फॅक्ट आहे त्याची काहीतरी व्हॅल्यू दिली आहे. समजा आपण असं म्हणूयात, की काहीतरी ए व्हॅल्यू अशी तिथे आलेली आहे. ठीक आहे? आणि ही जी XYZ बुक आहे ती बुक सांगते, की बी व्हॅल्यू आहे. आता झालं असं आहे ना, की मी स्टेट बोर्ड वाचलेलंच नाहीये. 5वी ते 10वी मी वाचलंच नाही. मी फक्त स्टँडर्ड बुक वाचले. ठीक आहे? मग आता हे स्टँडर्ड बुकमध्ये काय सांगितलंय? बी सांगितलेलं आहे, की याचं उत्तर बीच आहे. मग मी काय केलं? बी लिहिलं. ओके. मग काय होणार आहे? ज्यावेळेला आयोग तुमचं उत्तर चेक करेल, त्यावेळेला आयोग म्हणेल, तुमचं उत्तर बी चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे? कारण आयोग काय करतो? आयोग ज्या वेळेला अशी सिच्युएशन निर्माण होते, त्यावेळेला स्टेट बोर्डला मान्यता देतो. स्टेट बोर्डला का मान्यता देतो? कारण हे गव्हर्नमेंटचे ऑथेंटिक पुस्तक आहेत. हे पुस्तकं कुठल्यातरी एखाद्या लेखकाने लिहिलेले आहेत. तो लेखक कसा आहे? तो लेखक हेच पुस्तकं वाचून किंवा इतर अजून काही 4 पुस्तकं वाचून करतोय. त्याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, त्याच्यामध्ये टायपो असू शकतोय, त्याच्यामध्ये तो जो लेखक आहे त्याची समजण्याच्या शक्तीमध्ये काहीतरी मिस्टेक असू शकते. कुठल्याही पद्धतीची एरर असू शकते. त्याच्यामुळे त्याने ते बी उत्तर लिहिलंय. पण स्टेट बोर्डने जे ए उत्तर सांगितलेलं आहे, ते ए उत्तरच बरोबर आहे. म्हणजेच काय, की ज्या वेळेला तुम्हाला अशी सिच्युएशन येते, की एका प्रश्नाचे 2 उत्तरं आहेत. ठीक आहे? एका प्रश्नाचे 2 उत्तर आहेत. त्यावेळेला तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये जे उत्तर दिलेलं असतं ना, तेच उत्तर महत्वाचं असतं आणि तेच उत्तर आयोग महत्वाचं पकडतं. ठीक आहे? त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं, की साधारण एम-पी-एस-सीमध्ये येणारे 15 ते 20 प्रश्न दरवर्षी डायरेक्टली स्टेट बोर्डच्या बुक्समधनं येतात. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला दुसरं काहीही वाचायची गरज पडत नाही. आणि 15 ते 20 प्रश्न म्हणजे किती मार्क झाले हो? 15 प्रश्न जरी आले तरी तुमचे 30 मार्क होतात की. 15 प्रश्नांचे 30 मार्क. आता विचार करा, की ज्या व्यक्तीचा अगदी 2 मार्कांनी, 3 मार्कांनी प्रिलिम्स राहून जाते, मेन्स राहून जाते. त्या व्यक्तीसाठी 30 मार्क म्हणजे किती मोठी गोष्ट झाली. ठीक आहे? त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय? त्याच्यामुळे आपल्याला
स्टेट बोर्डची जी काही पुस्तकं आहे त्याच्यावर विशेष लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आता आपण आपल्या स्लाइडमध्ये आपल्या या सेशनमध्ये आपण 5 प्रश्न घेणार आहोत की जे मागच्या काही वर्षांपूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये येऊन गेलेले. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे हा 2019 साली आलेला आहे. ठीक आहे. काय प्रश्न आहे की उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजन रहित अवस्था अनुभवतो. त्या वेळेला उपग्रह म्हणजे काय? सॅटेलाइट. हे जे काही अंतराळवीर जे काही असतात ते सॅटेलाइट मधनं ज्या वेळेला अवकाशात जातात त्यावेळेला त्यांना वेटलेसनेस ठीक आहे अनुभवायला मिळते. ते तरंगताना दिसतात ना. आपण मूव्हीमध्ये वगैरेही बघतो की तो जो काही अंतराळवीर आहे तो असा तरंगत असतो आणि त्याला मग इथे पाठीला काहीतरी वायर लावलेली असते. मग ज्या वेळेला त्याला मागे पुढे जायचं असतं त्यावेळेला तो ती वायर खेचतो किंवा त्या वायरचं बटन दाबतो आणि मग अशा पद्धतीने तो त्याचं जे काही मुवमेंट्स आहेत त्या चालतात. ठीक आहे. तो ही जी अवस्था आहे वजनरहित अवस्था, ही वजनरहित अवस्था कुठल्या कारणास्तव येते. ठीक आहे. पहिलं ऑप्शन आहे उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून अंतराळवीरावर प्रयुक्त होणारे बल हे 0 असते. आपण जर समजा तुम्ही स्टेट बोर्ड वाचलेलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की कधीही कुठल्याही वस्तूवर 0 बल येत नाही डायरेक्टली. ठीक आहे. मग उपग्रहाच्या आतील उपग्रहाच्या पृष्ठभागाकडनं 0 बल प्रयुक्त होणार आहे का? नाही. आपण ग्रॅव्हिटी शिकलोय. ठीक आहे. किंवा आपल्याला म्हणजे तुम्ही जर समजा ग्रॅव्हिटी वाचलेलं नसेल तर आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये मिळतं बघायला मिळतं की ग्रॅव्हिटी काय आहे. ग्रॅव्हिटी कुठल्याही ग्रहावर कुठल्याही उपग्रहावर कुठल्याही ठिकाणी 0 नसते. ग्रॅव्हिटी कुठल्याही ठिकाणी 0 नसते. ठीक आहे. हे बघा अवकाशयान पृथ्वीपासून उंचावर असले तरीही तेथे जीचे मूल्य 0 नसते. ठीक आहे. हे जे आहे हे आपल्याला 10वीच्या पहिल्या चॅप्टर मध्येच दिलेलं आहे. 10वीचा पहिला जो चॅप्टर आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे दिलेलं आहे की अवकाशयानातील वस्तू प्रवासी तरंगत असताना दिसतात. कशामुळे? अवकाशयान जरी पृथ्वीपासून उंचावर असलं तरी जीचं मूल्य 0 नाहीये. यांनी काय सांगितलंय? जीचं बल जे आहे प्रयुक्त होणारं बल जे आहे ते 0 आहे. म्हणजे पहिलं जे आहे हे चुकलं आहे. बरोबर. आता दुसरं वाक्य अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्ठभाग एकमेकांकडे आकर्षिले जातात. ठीक आहे. हे वाचून घेऊयात आपण. अवकाश स्थानकावर जीचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत 11% कमी असते. म्हणजे आता जितकं काही माझ्यावर जे काही बल येत आहे जर ते 100% असेल तर अवकाशात गेल्यावर त्यातनं 11% कमी करायचं म्हणजे 89% बल होणारच आहे. ठीक आहे. आता अंतराळवीर व उपग्रहाचा पृष्ठभाग एकमेकांकडे आकर्षिले जातात का? त्याच्यामुळे ते वजनरहित अवस्था येणार आहे का? तर नाही. आकर्षले गेलेत एकमेकांकडे जर अट्रॅक्ट झाले तर वजनरहित अवस्था येईल का? नाही. हे कॉमन सेन्स आहे. ठीक आहे. हे इथे जरी नसलं तरी ते कॉमन सेन्स आहे. ओके. त्याच्यामुळे हे पण नाही. आता अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वीय बलाने आकर्षिला जात नाही. आपण ह्या वाक्यामध्येच बघितलं 11% फक्त कमी आहे 89% आहे. मग हे वाक्य येईल का हो? नाही. मग आता वरचे तीनही नाही म्हटल्यावर पर्याय कुठला बरोबर येणार आहे? वरील पैकी कोणताही नाही. फक्त ड. बरोबर. 10वीच्या पहिल्या चॅप्टर मध्ये आपल्याला हे 10वी भाग पहिला जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे. पण मग आता हे वरील पैकी कोणतंही उत्तर नाहीये. बरोबर. मग काय कारण आहे? काय कारण आहे? जर ते आपण बघितलं तर ते आपल्याला इथेच पुढे आपल्याला दिसेल. त्यामुळे अवकाशयानांची उंची हे वजन रहितचे कारण नसते. त्यांची वजन विरहित अवस्था ही त्यांच्या व अवकाशयानाच्या मुक्त पतनाच्या अवस्थेमुळे येते. ठीक आहे. जर समजा आपण बेसिक जे आपले टेक्स्टबुक्स आहेत ते जर वाचले तर आपल्याला कळेल मुक्त पतन म्हणजे काय. ठीक आहे. आणि ही मुक्त पतनाची जी अवस्था आहे त्याच्यामुळे आपल्याला ही वजन विरहित अवस्था प्राप्त होते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा जो पहिला प्रश्न आहे ऍज आय सेड सो 10वीच्या पहिल्या चॅप्टर मध्ये चालेला आहे पार्ट 1 मध्ये. ठीक आहे. 10th पार्ट 1 जे बुक आहे ना त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षण म्हणूनच पहिलं चॅप्टर आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. हा जो पुढचा प्रश्न आहे हा सुद्धा आलाय आपला 2019 मध्ये. ठीक आहे. 2019चाच प्रश्न आहे. मानवाच्या शरीरातील नेफ्रॉन्स मध्ये युरिन बनवण्यासाठी योग्य घटनाक्रम कोणता? ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये माणसांच्या शरीरामध्ये नेफ्रॉन मध्ये युरिन बनतं. ठीक आहे. आता ह्या प्रश्नामध्ये सुद्धा एक फॅक्ट आहे. ठीक आहे.
या फॅक्टवरनं सुद्धा आता ज्या वेळेला एमपीएससी प्रश्न बनवते ना, बऱ्याचदा एमपीएससी काय करते, मागच्या एखाद्या प्रश्नातला जो काही फॅक्ट असतो ना, त्या फॅक्टवरनं सुद्धा प्रश्न तयार करू शकतात. ठीक आहे. मग त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणाले 5 वर्षाचे पीवायक्यू बघायचेत आपल्याला. का बघायचे? ते याच्या करतात. ठीक आहे. आपल्याला हे कळालं मग आता, की मानवाच्या शरीरामध्ये युरिन कुठे बनतं? नेफ्रॉनमध्ये बनतं. ठीक आहे. ही आपण पहिली माहिती याच्यामध्ये शिकलोय. ठीक आहे. आता आपल्याला हे आपलं पुस्तकातलं वाचायचंय. 9thच्या चॅप्टर 15 मध्ये 15वा जो चॅप्टर आहे 9वीचा त्याच्यामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे. ठीक आहे. बोमन संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थाचे लहान रेणू छिद्रातून बाहेर पडू शकतात. ठीक आहे. आता हे रेणू ज्या वेळेला आहे, कुठलेही रेणू ज्या वेळेला पारपटलातून किंवा कुठल्याही, आता हे साधं सोपं काय, फिल्टरिंग कपॅसिटी आहे. ठीक आहे. आपल्या बॉडीची ही फिल्टरिंग कपॅसिटी आहे. ठीक आहे. मग निवडक्षम पारपटलातनं जे काही सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन आहे ना, सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन आहे, यातून काय होत आहे, काही अणू काही रेणू हे फिल्टर्ड होत आहेत. ठीक आहे. म्हणजे हे काय झालं, आपलं अल्ट्रा फिल्ट्रेशन झालं. मग अल्ट्रा फिल्ट्रेशन वाले आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. अल्ट्रा फिल्ट्रेशन वाले आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. मग एकतर हे ऑप्शन असेल किंवा हे ऑप्शन असेल. मग आपण पुढे बघूया. ठीक आहे. बोमन संपुटात असलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेमध्ये जातो. या ठिकाणी पाणी आणि उपयुक्त रेणूंचे पुन्हा शोषण केले जाते. आता पुन्हा शोषण केले जाते. पुन्हा ज्या वेळेला शोषण केलं जातं त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो, सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. ठीक आहे. आता इथे तुम्हाला उत्तर डायरेक्टली लक्षात आलेलं आहे. पुढचं तुम्हाला लावत बसायचीही गरज नाहीये, है की नाही. जर समजा आपल्याला गरज असली आपण पुढचं चेक करू शकतोय, पण ज्या वेळेला तुम्ही एमपीएससीचा पेपर ज्या वेळेला देताय किंवा मग ती कुठलीही असो, राज्यसेवा असो की कंबाईन असू देत, तुमच्याकडे वेळ ऑलरेडी कमी असतो. बरोबर आहे. मग वेळ कमी असताना आपल्याला काय करायचं, आपला जो वेळ आहे त्या वेळेमध्ये 2 तासामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपले कसे सॉल्व्ह होतील याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मग आपल्याला उत्तर कळालं ना, मग पुढे जात बसायची गरज नाही. ठीक आहे. ही एक छोटीशी ट्रिक आहे. ती ट्रिक जरी आपल्याला लक्षात राहिली ना, तरी आपला खूप वेळ वाचतो. बऱ्याचदा काय होतं, विद्यार्थी आहे ना, मॅडम पेपर सोपा होता हो, पण काय झालं शेवटचे 10 प्रश्न राहून गेले, वेळच नाही पुरला. हा वेळ का नाही पुरत तुम्हाला? कारण तुम्ही पूर्ण प्रश्न, पूर्ण उत्तर सगळ्यामध्ये डोकं घालत बसताय. जर तुम्हाला माहिती की पहिले काय होतं रे, पहिले तुमचं अल्ट्रा फिल्ट्रेशन होणार आहे, झालं. हे 2 जे ऑप्शन्स होते हे ऑलरेडी कट होऊन गेले. ठीक आहे. 2 ऑप्शन्स ऑलरेडी कट झाले. मग दुसरं काय होत आहे, नंतर पुन्हा रक्तात शोषण होत आहे. पुन्हा शोषण म्हणजे काय, रिअब्सॉर्प्शन होत आहे. रिअब्सॉर्प्शन होत आहे म्हटल्यावर तुमचं उत्तर मिळून गेलं, कारण इथे ते उत्तर नाहीच आहे ना. झालं. अशा पद्धतीने तुम्हाला दुसरा प्रश्न हा आपल्याला कुठून आलेला आहे, 9वीच्या चॅप्टर 15 मधनं आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर सॉल्व्ह करायचे, जेणेकरून काय होईल की जास्तीत जास्त प्रश्न आपण कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करू आणि त्याच्यामुळे आपला जो वेळ वाया जातोय, प्रश्न राहून गेले, ही गोष्ट घडणार नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. हे त्याचंच इंग्लिशमध्ये आहे. फिल्ट्रेशन, रिअब्सॉर्प्शन आणि सिक्रेशन. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 2019चाच 12वीच्या चॅप्टर 10 मधला. 12वीचं जे पुस्तक आहे ना त्याच्यामधला आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती परिस्थिती दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक असते? दुसऱ्या गर्भासाठी. आता हे कशाच्या रिलेटेड आहे, RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह. कशासाठी म्हणतो आपण, आपले ब्लड ग्रुप्स असतात, माहिती आहे का तुम्हाला, आपले ब्लड ग्रुप्स आहेत, ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह, O पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह. ठीक आहे. तर हे जे सगळे ब्लड ग्रुप्स आहेत, ह्या ब्लड ग्रुपमध्ये हा जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे ना, हा फॅक्टर काय आहे, हा तुमचा RH फॅक्टर. ठीक आहे. हा काय आहे तुमचा RH फॅक्टर आहे. ठीक आहे. आता आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये धोकादायक असतं ते बघायचंय. ठीक आहे. मग RH पॉझिटिव्ह, RH निगेटिव्ह इथे बघूयात आपण. RH अँटीजेन includes a strong immunogenic response when introduced to RH negative individual. ठीक है. RH blood group is an important factor in blood transfusion and is involved in hemolytic disease of the newborn. ओके. आता इथे ब्लड ट्रान्सफ्युजन मध्ये का महत्वाचं आहे, जर समजा एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्या शरीरामध्ये निगेटिव्ह वाल्याचं ब्लड गेलं तर काय होणार आहे, रक्ताच्या गुठळ्या तयार होणार.
ठीक आहे. आणि मग दुसरं एक गोष्ट, हिमोलिटिक डिसीजेस. हे हिमोलिटिक डिसीजेस म्हणजे काय? हिमोलिटिक डिसीजेस म्हणजे जे लहान बाळांमध्ये होतात, न्यूबॉर्न बेबीजमध्ये जे डिसीजेस बघायला मिळतात, HDN ज्याला आपण म्हणतो, तो डिसीज स्पेसिफिक एक असा डिसीज, इरिथ्रोब्लास्टिक fetalis, destruction of the erythrocytes of the fetus. It occurs when Rh negative mother conceives Rh positive fetus. Rh negative mother आणि जर Rh पॉझिटिव्ह बाळ असेल तर हा आजार होतो. मग Rh निगेटिव्ह स्त्री, आपल्याला Rh निगेटिव्ह स्त्री इथे एक दिसतीये आणि इथे एक दिसतीये, बरोबर. आता ज्या वेळेला दोन्ही Rh निगेटिव्ह असतील त्यावेळेला बेबीचा ब्लड ग्रुप कसा असणार आहे? बेबीचा सुद्धा मोस्ट पॉसिबली Rh निगेटिव्हच असणार आहे. ठीक आहे. म्हणून मग आपल्याला काय बघायचं इथे, हा जो पर्याय आहे की Rh पॉझिटिव्ह जर पुरुष असेल आणि Rh निगेटिव्ह जर महिला असेल तर त्या बाळाला हा आजार होतो. ठीक आहे, हा आजार होतो. आणि मग अशा वेळेला आपलं उत्तर येतं एक, Rh पॉझिटिव्ह पुरुष, Rh निगेटिव्ह स्त्री. आता हे डायरेक्ट प्रश्न नाहीये. ठीक आहे, हा प्रश्न डायरेक्टली आपल्याला उत्तर दिसतंय का? नाही. हा कसा प्रश्न आहे? हा अप्लाइड वाला प्रश्न आहे. ठीक आहे, मी तुम्हाला 3 प्रश्नांचे प्रकार सांगितले होते वर, आठवत आहे का? बेसिक, फॅक्च्युअल आणि अप्लाइड. ठीक आहे, तो हा कसा प्रश्न आहे? हा अप्लाइड वाला प्रश्न आहे. जर समजा तुम्हाला बेसिक हे कळालं तर तुम्हाला ते अप्लाय करता येईल. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी विधाने ओळखायची. ठीक आहे, कुठलं विधान बरोबर आहे, कुठलं विधान चुकीचं आहे ते आपल्याला बघायचंय. विधान अ, विधान ब, अशा पद्धतीने प्रश्न येतात. तुम्हाला 2 विधानं दिलेली असतात, अ आणि ब. त्याच्यामध्ये बरोबर कुठले, चुकीचं कुठले, असे प्रश्न येतात. विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या हवेची सापेक्ष आर्द्रता होय. ठीक आहे, हे पहिलं विधान झालं. दुसरं विधान काय? हवेची निरपेक्ष आर्द्रता. आता इथे बघा, हवेची काय, इथे सापेक्ष आर्द्रता आहे, इथे काय, निरपेक्ष आर्द्रता आहे. त्याच तापमानावर त्या हवेची कमाल बाष्पधारण शक्ती यांच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता म्हणतात. ठीक आहे, आपल्याला आता याचं जे उत्तर आहे हे आपल्याला इथे बघायला मिळेल. हे बघा, मी तुम्हाला पेज नंबर सकट दिलेलं आहे. कितवीचं आहे हे? 10वीचा चॅप्टर 5वा, पान नंबर 66. 10वीच्या 5व्या चॅप्टर मध्ये हे आहे. ठीक आहे, 10वीचा हा जर चॅप्टर बघितला आपण तर इथे बघा आपल्याला हे सापेक्ष आर्द्रता, सापेक्ष आर्द्रतेमध्ये आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव होणे ही फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसते, तर बाष्पाचे प्रमाण हवा संतृप्त करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणाच्या किती जवळ आहे यावर अवलंबून असते. म्हणजे हवेच्या तापमानावर अवलंबून असते. आपला प्रश्न जर आपण बघितला तर आपल्याला तिथे ते दिसतं. ठीक आहे, हे वाक्य आपल्याला दिलेले, हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता म्हणतात. ठीक आहे, आपलं जर इथे बघितलं तर आपल्याला काय, विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण म्हणजे सापेक्ष आर्द्रता. मग आता हे काय झालं, हे तुमचं बरोबर झालं. ठीक आहे, आणि यालाच आपण काय म्हणतोय आता, बाष्प धारण करण्याची शक्ती. बाष्प धारण करण्याची शक्ती ही जी आहे ही तुमची निरपेक्ष आर्द्रता आहे का? नाही. तर त्याच्यामुळे आपलं विधान अ बरोबर आहे आणि ब कसं आहे, चुकीचं आहे. हे विधान चुकीचं आहे, तर हे विधान आपल्याला सरळ सरळ पुस्तकामध्ये दिसतंय. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे बघायचंय. ठीक आहे, आता हे झालं. आता हा झाला तुमचा फॅक्च्युअल क्वेश्चन. ठीक आहे, आपण अप्लाइड बघितले, आपण बेसिक बघितले, हा झाला तुमचा डायरेक्टली फॅक्च्युअल क्वेश्चन. अगदी सरळ सरळ तुमच्या 6वीच्या पहिल्या चॅप्टर मधनं पान क्रमांक 3 म्हणजे 6वीचं पुस्तक उघडलं की 3ऱ्या पानावर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडतंय. ठीक आहे, 2018चा प्रश्न आहे हा. कितवीचा आहे, कुठल्या प्रश्नाचा आहे? 2018चा आहे. ठीक आहे, संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केलेला आहे? ओझोनचे महत्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर ओझोन संरक्षण दिन
ठीक आहे. कुठला आहे जागतिक ओझोन दिन? 16 सप्टेंबर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न येतात. मग आता हे कुठनं आहे? हे बघा ना 6वीच आहे ते. आठवतं का आपल्याला ऐन वेळेला? नाही आठवत. ठीक आहे. आता आपण जे 5 प्रश्न बघितले, अशाच काही अजून प्रश्नांची मी सीरीज घेऊन येते YouTubeवरच, ज्याच्यामध्ये आपल्याला मागच्या 2018 पासून ते 2023 पर्यंतचे जे काही राज्यसेवा, कंबाईन यांचे जे काही प्रश्न आहेत, जे स्टेट बोर्डमधनं आलेले आहेत. सरळ सोट स्टेट बोर्डमधनं आलेले आहेत किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये अप्लाइड क्वेशन्स आहेत, फॅक्च्युअल क्वेशन्स आहेत. हे जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न आपण या सीरीजमध्ये बघणार आहोत. तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक यू.